हे मी नाचणीचं दूध काढलंय रात्री. नाचणी आणली आणि भिजत घालून ठेवली होती मी. कारण डॉक्टर असं म्हणतात की नाचणीमध्ये खूप कॅल्शियम आहे, आयरन आहे. तर मेनोपॉज नंतर बायकांची हाडं खूप ठिसूळ होतात ना, म्हणून मग आता भाकरी बनवायची म्हटलं तर ती भाकरी आपल्याच्याने काही व्यवस्थित बनत नाही. नंतर ती वातूड पण होते थोडीशी, म्हणजे अगदी थंड झाली की. आणि खायला पण मजा येत नाही. तर म्हटलं हे मला पण माहिती नव्हतं, मी हे यूट्यूबवर बघितलं होतं. तर म्हटलं करून प्रयोग काय बघायला हरकत आहे, म्हणून मी नाचणी भिजत घातली रात्री. आणि थोडंसं खोवलेलं खोबरं होतं आणि भिजलेली म्हणजे 12-13 तास भिजलेली नाचणी होती ती घेतली. आणि खोवलेलं खोबरं एकत्र मिश्रण करून ते मिक्सरमधनं काढलं आणि एका फडक्यात गाळून घेतलं. आणि अशा प्रकारे त्याचं दूध तयार झालं. त्यामध्ये थोडंसं म्हणजे चवीपुरता अगदी नावाला गूळ टाकला मी. म्हणजे जशी चव प्रत्येकाला गोड कमी लागतं, कोणाला जास्त लागतं, त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आणि हे दूध इतकं टेस्टी आहे ना खूपच. तर मी आजपासून हा प्रयोग कॅल्शियमसाठी करणार आहे, तुम्ही पण करून बघा.